ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 5. योग गर्भयोग. भाग पहिला. ओवी क्रमांक 1. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारूये. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, देवा, तुमचे हे असे कसे हो बोलणे? एक निश्चित अर्थ असता तर त्याचा बुद्धीने विचार तरी करता आला असता. मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीची निरोपिला होता बहुवसू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखितसा पुढती. मागे सर्व कर्माचा त्याग करावा असे तुम्हीच विस्ताराने सांगितले होते. असे असताना मग पुढे या कर्मयोगाला अधिक महत्व का देता? ऐसे द्वयर्थ हे बोलता, आम्हा नेनतयाचिया चित्ता, आपुलिये चाडे अनंता, उमजू नोहे. ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एक निष्ठची बोलिजे, हे आणि की काय सांगिजे तुम्हा प्रती. श्री अनंता, असे हे दुटप्पी तुम्ही बोलत असल्यामुळे आमच्यासारख्या अज्ञ लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही. ऐक, जर एक तत्व सिद्धांताचा उपदेश करायचा असेल तर त्याबद्दल निश्चयात्मक त्याला सुसंगत भाषण केले पाहिजे हे तुम्हाला दुसऱ्याने सांगावे का? तरी याची लागी तुमते, म्या राऊळासी विनविले होते, जेहा परमार्थू ध्वनीते न बोलावा. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा, सांगे दोही माझी बरवा, मार्गू कवन. म्हणून एवढ्याकरिता मी तुम्हा महाराजांना विनंती केली होती की परमार्थाचा उपदेश गूढ भाषेत करू नका. परंतु देवा, मागचे राहू द्या. आता मात्र यावेळी कर्मसन्यास आणि कर्मयोग या 2 मार्गांपैकी चांगला कोणता हे आपण मला सांगा. जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबितू ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, तैसे सोकासना सांगडे सोहपे होय. जो सिद्धीला जातो, अचूक फळ देतो आणि आचरण करण्यास सहज सोपा आहे, ज्या प्रकारे झोपेच्या सुखात व्यत्यय येणार नाही आणि रस्ताही पुष्कळ काटला जातो, अशा सुखकारक वाहनासारखे ते साधे सोपे सुखकारक असावे. येणे अर्जुनाचे बोले, देवो मनी रिझले, मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया. देखा कामधेनू ऐसी माये, सदैवा जया होये, तो चंद्रूही परिलाहे खेळावया. या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात संतुष्ट झाले आणि प्रसन्न होऊन म्हणाले, ऐक, तू म्हणतोस तसे हे साधन सुखकारक सोपे होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोते हो, पहा, ज्या दैववानाला कामधेनूसारखी आई मिळते त्याला चंद्र पण खेळायला मिळतो. पाहे पा शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूचिया आरता, काय क्षीराब्धी दूध भाता देईजे चिना. आणि असे पहा की श्री शंकरांनी प्रसन्न होऊन
उपमन्यूला दूध भाताच्या हौसेसाठी प्रत्यक्ष क्षीर समुद्र दिला की नाही? तैसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपू जाहलिया सुबटा, का सर्व सुखांचा वसवटा तोची नोहावा. त्याप्रमाणे औदार्याचे माहेर असलेला भगवान श्रीकृष्ण वीर अर्जुनाला प्रसन्न झाले असता अर्जुन सर्व सुखाचे वसतिस्थान का बरे होऊ नये? एथ चमत्कारू कायसा गोसावी श्री लक्ष्मी कांता ऐसा, आता आपुलिया सवेसा मागावा की. म्हणोनी अर्जुने म्हणितले ते हासोनी येरे दिधले, तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. यात आश्चर्य कसले? श्री लक्ष्मी नारायणासारखा धनी लाभला असता आपल्याला हवे ते आणि तसे त्याने का मागून घेऊ नये? म्हणून अर्जुनाने जे मागितले ते प्रसन्न होऊन श्रीकृष्णांनी दिले. श्रीकृष्णांनी काय म्हटले तेच मी सांगेल असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो म्हणेगा कुंती सुता, हे संन्यास योग विचारिता, मोक्ष कर तत्वता दोन्हीही होती. श्रीकृष्ण म्हणाले, अरे अर्जुना, हे कर्म संन्यास आणि कर्मयोग यांचा विचार केला तर दोन्ही मोक्ष प्राप्तीचे मार्ग आहेत. तरी जाणा नेना सकळा, हा कर्मयोगू कीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तैसे सारासार पाहिजे, तरी सोहपा हाची देखिजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. तरी पण जाणत्या नेणत्या सर्व जीवांना हा कर्मयोगच खरोखर स्पष्ट आणि सोपा आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरून जायला मुलांना आणि स्त्रियांना नाव सोपी वाटते, त्याप्रमाणे तारतम्याने याचा विचार केला असता हा कर्मयोगच सोपा दिसतो. याने कर्मसन्यासाचे फळ कष्टावाचून मिळते. आता याची लागी सांगेन, तुझ संन्यासियाचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. आता तुला कर्मसन्यास करणाऱ्याचे लक्षण सांगतो. त्यावरून कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग एकच आहेत हे तुला कळेल. तरी गेलियाची से न करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. जो गेल्या वस्तूंची आठवण काढून दुःखी होत नाही किंवा इष्ट वस्तू प्राप्त होत नाही म्हणून हाव धरीत नाही, ज्याचे अंतःकरण मेरू पर्वताप्रमाणे सर्वतः स्थिर असते. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो म्हणे ऐसा जाहला, संगीतोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आणि ज्याच्या अंतःकरणात मी आणि माझे यांचे स्मरणच राहिले नाही, अर्जुना, तो सदोदित संन्यासीच आहे असे तू जाण. ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला विषयाची आसक्तीच सोडून जाते, म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासेच प्राप्ती होते. आता गृहादिक आघवे, ते काही न लगे त्यजावे, जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणूनी. अशा नित्य संन्याशाला गृहदारादिकांचा त्याग करावाच लागत नाही, कारण इच्छा करणारे जे मन तेच स्वभावतः आसक्तीरहित झालेले असते. देखे अग्नी विझोणी जाये, मग जे राखोंडी केवळू होये,
तैते कापुसे गिवसूये जिया परी, तैसा असतेनी उपाधी ना कळिजे तो कर्म बंधी, जयाचिये बुद्धी संकल्पु नाही. पहा, विस्तव विझून गेल्यानंतर मग जी राख शिल्लक राहते तेव्हा त्याला कापसामध्ये सुद्धा गुंडाळून ठेवता येते. ज्याप्रमाणे संसाराच्या उपाधीमध्येही ज्याच्या बुद्धीला संकल्प विकल्प नसतो तो कर्मपाशांनी बद्ध होत नाही. म्हणून कल्पना जय सांडे, तैची गा संन्यासु घडे, या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. अरे, ज्यावेळी संकल्प विकल्प मोडतात त्याच वेळी संन्यास घडतो. म्हणून कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही सारखेच आहेत. एरवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा, ते सांख्य कर्म संस्था जाणती केवी. एरवी तरी अर्जुना, जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्य योग आणि कर्मयोग यांचे स्वरूप कसे जाणतील. सहजे ते अज्ञान, म्हणून म्हणती हे भिन्न, एरवी दीपाप्रती काही आनान, प्रकाशु आहाती, पै सम्यक एके अनुभवे, जिही देखिले तत्व आगवे, ते दोन्ही तेही ऐक्य भावे मानिती गा. ते आपल्या स्वाभाविक अज्ञानाने दोन्ही मार्गांना भिन्न समजतात. वास्तविक पाहिले तर वेगवेगळ्या दिव्यांच्या प्रकाशात वेगवेगळेपणा असतो का. अरे, ज्यांनी एका मार्गाच्या अनुभवाने आत्मरूपाचे तत्व बरोबर ओळखले आहे ते संन्यास मार्ग, योग मार्ग यात कोणताच भेदभाव मानित नाहीत. आणि सांखी जे पाविजे, तेची योगी गमिजे, म्हणून ऐक्यता दोही ते सहजे या परी. देखे आकाशा आणि अवकाशा, भेदू नाही जैसा, तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. आणि सांख्य साधनाने म्हणजे ज्ञान साधनाने जे मिळायचे तेच योग साधनानेही प्राप्त होते. म्हणून अशा रीतीने या दोन मार्गांमध्ये सहजच ऐक्य आहे. ज्याप्रमाणे आकाश आणि पोकळी यामध्ये वेगवेगळेपणा करता येत नाही, त्याप्रमाणे योग आणि संन्यास यामध्ये भिन्नता नाही. तयासीची जगी पाहले, आपण पे तेनेची देखिले, जया सांख्य योग जाणवले भेदेविन. जो संन्यास आणि योग यांच्यातील एकता जाणतो त्यालाच खरा प्रकाश लाभला आणि त्यालाच आत्मस्वरूपाचे दर्शन झाले असे समजावे. जो युक्तिपंथे पार्था, चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. अर्जुना, जो निष्काम कर्म करण्याच्या पायवाटेने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो आत्मानंदाचे शिखर लवकर गाठतो. येरा योग स्थिती जया सांडे, तो वायाची गा हव्यासी पडे, परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. अरे अर्जुना, ज्या दुसऱ्या साधकाला कर्मयोगाचे अनुष्ठान घडत नाही तो व्यर्थ संन्यासाच्या छंदात पडतो, परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती होत नाही. जेने भ्रांतीपासूनी हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवणिया. ज्याने आपले चित्त माया मोहापासून काढून घेतले, गुरुच्या उपदेशाने शुद्ध केले आणि नंतर आत्मस्वरूपामध्ये मुरवून ठेवले. जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा.
तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनची चैतन्य जाहले, तेने एकदेशीये परिव्यापिले लोकत्रय. ज्याप्रमाणे मीठ समुद्रात पडले नाही तोपर्यंत त्याच्यापासून वेगळे आकाराने लहानसे दिसते, परंतु समुद्राला मिळाल्यानंतर एकजीव झाल्यावर समुद्रा एवढे अफाट होते. त्याप्रमाणे ज्याचे चित्त संकल्प विकल्पापासून काढले आणि चैतन्याशी एकरूप झाले, तो परिच्छिन्न दिसला तरी त्याने तिन्ही लोक व्यापले आहेत असे तू समज. आता करता कर्म करावे, हे खुंटले तया स्वभावे, आणि करी जरी आघवे, तरी अकर्ता तो. आता करता कर्म कार्य करणे हा व्यवहार स्वभावताच त्याच्या संबंधित थांबले. त्याने जरी सर्व परीने कर्म आचरले तरी तो अकर्ताच राहतो. जे पार्था तया देही, मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. ऐसे तनु त्यागे विन, अमूर्ताचे गुण, दिसती संपूर्ण योगयुक्ता. कारण अर्जुना, ज्या पुरुषाच्या ठिकाणी देहभावाची आठवण नसते तेथे कर्तेपणा तरी राहील काय. अशा रीतीने शरीर त्यागापूर्वीच निर्गुण निराकार परब्रह्माची लक्षणे कर्मयोगाच्या ठिकाणी सुस्पष्टपणे अनुभवास येतात. एरवी आणिकांचिये परी, तोही एक शरीरी, अशेषही व्यापारी वर्ततू दिसे. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. एरवी पाहताना तोही इतर सामान्य माणसांप्रमाणे शरीरात असून सर्व व्यवहार करीत असताना दिसतो. कर्मयोगी डोळ्यांनी पाहत असतो, इतरांप्रमाणे तो कानांनी ऐकत असतो, परंतु आश्चर्य असे की तो त्या व्यवहारामध्ये लिप्त होत नाही. स्पर्शासी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, अवसरो चित्त बोलणे तया हियाथी. आहारा ते स्वीकारी, त्यजावे ते परिहरी, निद्रेची अवसरी निधिजे सुखे. त्याला स्पर्श ज्ञान असते, वासाचे ज्ञान असते आणि प्रसंगानुरूप भाषण करणे हे त्याला माहीत असते. तो अन्नग्रहण करतो, निश्चिद्ध वस्तूंना टाळतो आणि झोपेच्या वेळी सुखाने झोपतो. आपुलेनी इच्छावशे, तोही गा चालतू दिसे, पै सकळ कर्म ऐसे रहाटे कीर. आपल्या आवडीप्रमाणे तो व्यवहार करतो, असे तो सर्व कर्मांचे खरोखर आचरण करतो. हे सांगो काही एकेक, देखे श्वासोश्वासादिक, आणि निमिषोन्निमिष आदि करुणी. पार्था तयाचे ठाई, हे आघवेची आथी पाही, परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. अर्जुना, आता आणखी काय सांगावे. अरे, पापण्यांची उघडझाप, श्वास घेणे आणि सोडणे इत्यादी कर्मे त्याच्या ठिकाणीही सर्वच असतात, परंतु कर्मयोग्याला येणाऱ्या अनुभवाच्या सामर्थ्यावर तो अकर्ताच राहतो. जै भ्रांती से जे सुतला, तै स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चेला म्हणून या. ज्यावेळी तो अज्ञानरूपी अंथरुणावर झोपला होता त्यावेळी स्वप्न सुखाने भुलला होता, पण आता ज्ञान सूर्याचा उदय झाल्यावर तो जागा झाला. तो आता आपल्याला करता समजत नाही. आता अधिष्ठान संगती, अशेषही इंद्रिय वृत्ती, आपुला लिया अर्थी
वर्तत आहाती. आता सर्व इंद्रियांचे व्यापार चैतन्याच्या आश्रयाने आपापल्या विषयाच्या ठिकाणी होत असतात. दीपाचेनी प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे योगयुक्ता. तो कर्मे करी सकळे, परी कर्मबंधा नाकळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. ज्याप्रमाणे अर्जुना दिव्याच्या प्रकाशात घरातील सर्व व्यवहार चालतात, त्याप्रमाणे कर्मयोग्याच्या शरीरात इंद्रियाचे सर्व व्यापार ज्ञानाच्या आश्रयाने चालतात. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात असून देखील पाण्यात भिजत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो, परंतु कर्मबंधाने बांधला जात नाही. येथपर्यंत 50 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 5 भाग 2 यामध्ये पाहूया. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.